नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 36 वर अतिशय सुंदर असा पाठ आपल्याला देण्यात आलेला आहे। पाठाचे नाव आहे पंडिता रमाबाई आणि या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे। जसे की आपल्या या पाठाचे नाव आहे पंडिता रमाबाई, मग या पाठामध्ये याच थोर समाजसेविका पंडिता रमाबाई यांचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने केलेले आहे। पाठ संपल्यावर पान क्रमांक 37, 38 आणि 39 वर पाठावर आधारित स्वाध्याय आपल्याला देण्यात आलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत। चला तर मग पहिला प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ आहे, पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? उत्तर पाहूयात। स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे। शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या म्हणजेच स्कॉलरशिप दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली। प्रश्न क्रमांक आ आहे, पंडिता रमाबाईंना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते। अपार म्हणजे खूप, हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? उत्तर पाहूया। पंडिता रमाबाई असे म्हणाल्या की मला सर्व भारतीय स्त्रिया समान आहेत। जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी मागे हटणार नाही। स्त्री जातीची सुधारणा करण्याचे हे व्रत मी घेतले आहे। या पंडिताबाईंच्या उद्गारांतून त्यांना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे समजते। प्रश्न क्रमांक ई आहे, पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या, हे कोणत्या प्रसंगांतून जाणवते? उत्तर पाहूया। प्रचंड मोठे प्रार्थना मंदिर बांधताना रमाबाईंनी काटकसर केली। प्रार्थना मंदिराचा आराखडा त्यांनी स्वतः तयार केला। स्वतः डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला मदत केली। कष्टाचे कुठलेही काम करताना कधीच कमीपणा मानला नाही। त्यांनी स्वतःच्या कष्टातून आश्रमातील मुलींना श्रमप्रतिष्ठेचा धडा दिला। या प्रसंगातून पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे जाणवते। आता प्रश्न क्रमांक 2 पाहूयात। खालील चौकटी पूर्ण करा। पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला। पंडिता रमाबाई यांचा विवाह कोणाबरोबर झाला होता? बिपिन बिहारी मेधावी। आ आहे, त्यांच्या मुलीचे नाव? पंडिता रमाबाई यांच्या मुलीचे नाव होते मनोरमा। अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी कोणती? ब्रेल लिपी। सहस्त्रकातील कर्मयोगिनी पंडिता रमाबाई। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3, पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा। उत्तर पाहूयात। पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेले लहान उद्योग: केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार कोसणे, शेळ्या मेंढ्यांची चरणी करणे, म्हशीचा गोठा बांधून दूध दुभते साठवणे, कुक्कुटपालन करणे, सांडपाणी व मैल्यापासून खत निर्माण करणे, भांड्यावर नाव घालणे, कलही करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडून पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम करणे। प्रश्न क्रमांक 4, पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा। विशेषण म्हणजे तुम्हाला माहीत आहे ॲडजेक्टिव्स, हो ना? तर या पाठामध्ये पंडिता रमाबाईंसाठी जे जे विशेषण वापरण्यात आलेलं आहे ते इथे आपल्याला शोधायचं आहे, पाठ वाचायचा आहे, शोधायचं आहे आणि लिहायचं आहे। चला पाहूयात मग उत्तर। रमाबाईंसाठी आलेली विशेषणे: पंडिता, कर्मयोगिनी, सत्शील, साध्वी, सूर्यकन्या। खेळूया शब्दांशी या घटकाअंतर्गत आता आपण पाहूयात काय काय आपल्याला विचारलेले आहे। त्यातील अ आहे, खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा। उदाहरणार्थ गारवा। गारवा या शब्दामध्ये कोणकोणते शब्द लपलेले आहेत? तर गार, रवा, वार, गावा, वागा
आलं लक्षात? मग आता इथे आपल्याला आराखडा आणि सुधारक हे 2 शब्द दिलेले आहेत. या दोन्ही शब्दांमध्ये कोणकोणते दुसरे शब्द, अर्थपूर्ण शब्द लपलेले आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. चला तर मग शोधूयात. हे पहा, इथे आराखडा हा पहिला शब्द आहे. आराखडा या शब्दामध्ये राख, राडा, खरा, खडा, खराडा इत्यादी शब्द लपलेले आहेत. आता सुधारक या शब्दापासून कोणकोणते नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर हे पहा, सुधा, सूर, सुकर, धार, धाक, कर. आलं लक्षात? चला आता आमध्ये दिलेले आहे असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्यांच्या मधले अक्षर रंग आहे, त्यांची यादी करा. जसं उदाहरण इथे दिलेलं आहे, करंजी, चौरंग, कारंजे. आता इथे पाहताय का, करंजी या शब्दामधलं अक्षर कोणतं आहे? रन, र वर अनुस्वार. चौरंग यामध्ये रंग, हो ना, हे अक्षर आहे. कारंजे यामध्ये सुद्धा र आणि त्यावर अनुस्वार आलेला आहे. मग अशा प्रकारेचे आपल्याला आणखी काही शब्द शोधायचे आहेत की ज्यांच्या मधले अक्षर रन असे आहे. मग कोणकोणते आहेत हे पहा, अशा प्रकारे येतील. सारंग, श्रीरंग, मरंद, निरंग, पुरंग, तरंग, नारंगी, सारंगी, पुरणश्री, फिरंगी, बेरंग, हेरंब, सुरंगी, मुरंबा, पारंबी, वारंग. ई मध्ये दिलेले आहे, खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. आता इथे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, खजूर, आणि कंसात शब्द दिलेला आहे कामगार. काय करायचं आपल्याला? हा जो खजूर शब्द दिलेला आहे त्याचं पहिलं अक्षर बदलायचं आहे आणि कंसात हा जो कामगार शब्द दिलेला आहे, कामगार या शब्दाच्या अर्थाचा इथे शब्द तयार करायचा. जसं की इथे खजूर आणि कामगारचा अर्थ असणारा दुसरा शब्द कोणता आहे? मजूर. ख बदलून म लिहिला आणि जूर आहे तसंच ठेवलं. कोणता शब्द झाला? मजूर. तसेच पुस्तक आणि कंसामध्ये शब्द आहे डोके. पुस्तक मधलं पहिलं अक्षर आपल्याला बदलायचं आहे. ऊच्या ऐवजी दुसरं अक्षर इथे आपल्याला लिहायचं आहे ज्याचा अर्थ डोके असा होईल. मग डोकेला आपण काय म्हणतो? मस्तक, हो ना. म ऊच्या ऐवजी म आणि मग स्तक, मस्तक. आता समता, कंसामध्ये शब्द दिलेला आहे माया. स हे अक्षर आपल्याला काढून टाकायचंय आणि माया या शब्दाच्या अर्थाचा शब्द आपल्याला तयार करायचा. काय होणार? स ऐवजी जर आपण म लिहिला तर ममता, आणि माया म्हणजेच ममता. चला लिहूयात. घागर आणि समुद्र. कोणता शब्द तयार होईल? सागर. रस्ता, इथे शब्द आहे कडक. रस्त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे? क च्या ऐवजी आपण स टाकलं की सडक, हो ना. चला लिहूयात, सडक. गाजर, पाळीव प्राणी. पाळीव प्राणी कोणता असतो? गाच्या ऐवजी आपण जर मान टाकलं तर काय होणार? मांजर. प्रवास, घर. काय होईल? प्रच्या ऐवजी नी टाकलं तर निवास होईल आणि निवास म्हणजेच घर. ई आहे, हे शब्द असेच लिहा. आता इथे खाली काही शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला असेच पाहून तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आपण वाचन करूयात. स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान. विद्वान म्हणजे खूप हुशार, ज्याला खूप ज्ञान आहे. ख्याती, परांगमुख. परांगमुख होणे म्हणजे पाठ फिरवणे. दुःख, श्रमप्रतिष्ठा. श्रमप्रतिष्ठा म्हणजे श्रमाचा सन्मान करणे. संघर्ष. संघर्ष म्हणजे लढा, झुंज. दीर्घ म्हणजे खूप लांबच लांब. सहस्त्रक. सहस्त्रक म्हणजे 1000 वर्ष. आयुष्य. पुढे आहे खेळ खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. आता इथे खाली या चौकटींमध्ये कोणत्या म्हणी लपलेल्या आहेत त्या आपल्याला शोधायच्यात. गेम खेळायचा आहे, हो की नाही? पहा बरं, तुम्हाला जमतंय का? कोणती म्हण तयार होते इथे? अनाश त्या, का ती, चाल, हा मा, बै री. कोणती म्हण तयार होईल? हे पहा, अति, श, हा
पुढे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. काय होतीये म्हण? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. हे पहा आता या पुढच्या चौकटीमध्ये कोणती म्हण तयार होतीये? एक ना धड भाराभर चिंध्या. एक ना धड भाराभर चिंध्या. आता इथे या चौकटीमध्ये कोणती म्हण तयार होत आहे? व्यवस्थित पहा बरं. ऐकावे जनाचे करावे मनाचे. इथे पुढे म्हण तयार होत आहे चोर सोडून संन्याशाला फाशी. आणि या पुढच्या शेवटच्या चौकटीमध्ये कोणती म्हण तयार होत आहे? घरोघरी मातीच्या चुली. शोध घेऊया. महाराष्ट्रामधील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयी माहिती आंतरजालावरून मिळवा. आता इथे इंटरनेटवरून तुम्हाला माहिती शोधायची आहे की महाराष्ट्रामधील प्रेरणादायी स्त्रिया कोणत्या होत्या, त्यांनी कोणकोणते कार्य केलेले आहेत. चला तर मग उत्तर लिहूयात. हे पहा. लता मंगेशकर, कर्तृत्ववान महिला कोणकोणत्या आहेत? लता मंगेशकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, मेधा पाटकर, सिंधुताई सपकाळ, बहिणाबाई, आनंदी जोशी आणि आणखी अशा बऱ्याच स्त्रिया आहेत, महिला आहेत की ज्यांनी खूप खूप कर्तृत्व गाजवलेले आहे. त्यातील काही महिलांचे नाव आपण इथे लिहिलेले आहे आणि त्यांनी कोणतं कार्य केलंय ते लिहिलेले आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही महिलांचे कर्तृत्व जर इथे लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता तुमच्या मनाने इंटरनेटवर शोधून. लता मंगेशकर काय केलेलं आहे? त्या संगीत क्षेत्रात त्यांनी खूप मोठं नाव कमवलेलं आहे, हो ना. राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्य सेनानी होत्या. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी किती मोठे कार्य केलेले आहे. त्यानंतर मेधा पाटकर एक सामाजिक चळवळ करतात त्या. सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांच्या आई झाल्या, हो ना. सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांसाठी त्यांनी कार्य केले. बहिणाबाई त्यांनी काय केलं? संत साहित्य लिहिले. आनंदी जोशी पहिल्या स्त्री डॉक्टर झाल्या. खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. आता इथे काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांवर आधारित आपल्याला परिच्छेद म्हणजेच एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्याला एक शीर्षक द्यायचं आहे, योग्य असं शीर्षक नाव द्यायचं आहे. सकाळची वेळ, बाबांबरोबर फिरायला, झाडांवर बसलेले पाखरांचे थवे, किलबिल, शुद्ध हवा, आल्हाददायक वातावरण, बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे, दिवसभर ताजेतवाने वाटणे. आता हे काही मुद्दे दिलेले आहेत. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला खाली पॅरेग्राफ राईट करायचा. चला तर मग लिहूयात आपण. हे पहा, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आणि शीर्षक काय देऊ शकतो आपण? तर आल्हाददायक सकाळ किंवा आगळी वेगळी सकाळ, अशा प्रकारे आपण शीर्षक देऊ शकतो. या दोन्हीपैकी कोणतेही एक शीर्षक दिले तरीही चालणार आहे. किंवा तुम्हाला कोणते दुसरे शीर्षक सुचले या व्यतिरिक्त छान असेल तर तेही तुम्ही देऊ शकता याला. चला परिच्छेद वाचन. सुट्टी सुरू झाली होती पण नेहमीच्या सवयीने सकाळी सकाळीच जाग आली. बाबा सकाळचा फेरफटका मारण्यासाठी निघत होते. मग मी देखील बाबांबरोबर फिरायला बाहेर पडले. प्रथमच अशी शांत सकाळ अनुभवत होते. दुतर्फा असणाऱ्या झाडांवर बसलेले पाखरांचे थवे नयनरम्य वाटत होते. त्यांची किलबिल कानांना सुखद अनुभव देत होती. शुद्ध हवा शरीरात भरून घ्यावीशी वाटत होती. हे आल्हाददायक वातावरण मनाला प्रसन्नता देत होते. अशा वातावरणाचा आस्वाद घेत बाबांशी गप्पा मारत घराकडे निघाले. एकंदरीतच सकाळच्या या अनुभवाने दिवसभर ताजेतवाने वाटत राहिले. चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा. मुलांनो, आधी आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊयात आणि मग या प्रश्नाचे उत्तर लिहूयात. म्हणजे परीक्षेमध्ये यावर आधारित जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही त्याचे उत्तर अचूक लिहू शकता, बरोबर. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर मराठी व्याकरणातील दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या वाक्यामध्ये दोन किंवा अधिक शब्द आपल्याला जोडायचे असतील तर मध्ये आपण जो शब्द वापरतो त्याला काय म्हणणार? त्याला म्हणणार उभयान्वयी अव्यय. किंवा दोन वाक्यांना आपल्याला जोडायचं असेल, दोन वेगवेगळ्या वाक्यांना, तर ज्या शब्दाचा उपयोग करून आपण ही दोन वाक्य जोडतो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणणार. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत
तर हे पहा, उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये एकत्र करण्याचे किंवा जोडण्याचे काम करतात. जसं की मी आत्ताच तुम्हाला सांगितले. उभयान्वयी अव्यय हे फक्त शब्द किंवा वाक्य एकमेकांना जोडण्याचे काम करते. वाक्यात इतर कोणतेही कार्य ते करत नाही. जसे की आणि, व, शिवाय, त्यामुळे, परंतु, अथवा. उदाहरण पाहायचे झाले तर हर्षदा एकाच वेळी वडे व भजी तळत होती. आता इथे या वाक्यामध्ये पहा बरं, वडे आणि भजी हे दोन वेगवेगळे शब्द आहेत की नाही, आणि या दोन वेगवेगळ्या शब्दांना जोडण्याचं काम कोण करतंय, तर व हा शब्द. मग व काय झाला, उभयान्वयी अव्यय झालं. तसेच हे पहा दुसरे उदाहरण, मीनूने ताटातले सगळे पदार्थ खाल्ले पण कारल्याची भाजी खाल्ली नाही. आता इथे दोन वेगवेगळे वाक्य आहेत. पहिले वाक्य, मीनूने ताटातले सगळे पदार्थ खाल्ले. दुसरं वाक्य, कारल्याची भाजी खाल्ली नाही. या दोन्हीही वाक्यांना कोणता शब्द जोडत आहे, तर पण हा शब्द जोडत आहे. बरोबर. मग या वाक्यामध्ये पण हा शब्द काय झाला, उभयान्वयी अव्यय झाला. आलं लक्षात तुमच्या? चला आता आपण आपला हा प्रश्न सोडवूयात. आता तुम्हाला उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे अगदी व्यवस्थित कळले असणार, हो ना? चला, मंगल खंजिरी डॅश टाळ छान वाजवते. आता इथे कोणते उभयान्वयी अव्यय येणार, परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, किंवा. काय येणार, मंगल खंजीर आणि टाळ छान वाजवते, हो ना? त्यानंतर काका आला डॅश काकी आली नाही. मग इथे कोणते अव्यय येणार, कोणते उभयान्वयी अव्यय येणार, काका आला परंतु काकी आली नाही. कुंदाचा पाय मुरगळला म्हणून ती शाळेत येऊ शकली नाही. आता इथे कुंदाचा पाय मुरगळला हे एक वाक्य आहे आणि ती शाळेत येऊ शकली नाही हे दुसरे वाक्य आहे. या दोन्ही वाक्यांना म्हणून हा शब्द जोडत आहे. मग या वाक्यामध्ये म्हणून हे काय झालं, उभयान्वयी अव्यय झालं. पुढे आहे, मला बूट डॅश चप्पल खरेदी करायची आहे. मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे. धो धो पाऊस पडत होता डॅश मुले पटांगणावर खेळत होती. धो धो पाऊस पडत होता तरी मुले पटांगणावर खेळत होती. तुझी तयारी असो वा नसो तुला गावी जावेच लागेल. आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. शाब्बास, चांगले काम केलेस बाळा. अरे रे, फार वाईट झाले. आता इथे या मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा. बाप रे, केवढा मोठा साप. कसा चेहरा केलाय ना या मुलाने. अहाहा, पिसारा फुलवलेला मोर. आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो. वरील वाक्यांतील शाब्बास, अरे रे, बाप रे, अहाहा ही केवळ प्रयोगी अव्यये आहेत. या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात. या शब्दांना उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात. किती सोपे आहे की नाही. आपल्या मनामध्ये ज्या भावना येतात त्या आपण अशा प्रकारे उद्गारावाटे बाहेर काढत असतो, व्यक्त करत असतो. शाब्बास असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतात, आपल्या मनातली भावना येत असते. अरे रे आपण असं म्हणतो तेव्हा काय होतं, आपल्याला थोडंसं वाईट वाटलेलं असतं, दुःख होत असतं, म्हणून आपण म्हणतो अरे रे. बाप रे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय होतं, आपल्याला आश्चर्य वाटत असतं, हो ना. चला आता इथे खाली प्रश्न विचारलेला आहे. खालील वाक्यात कंसातील योग्य केवल प्रयोगी अव्यय घाला. आता यांना काय म्हणतात, केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात किंवा उद्गारवाचक शब्द असे सुद्धा म्हटले जाते. आता इथे काय दिलेलं आहे, डॅश काय दशा झाली त्याची. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय वाटतंय, थोडंसं खेद वाटतोय, जरासं दुःख झाल्यासारखं वाटतंय ना. मग इथे काय येणार, अरे रे काय दशा झाली त्याची. पुढे आहे, एक अक्षरही बोलू नकोस. आता हे आपण कधी म्हणतो, जेव्हा आपल्याला खूप राग येतो, हो ना, तेव्हा आपण काय म्हणतो, चूप, एक अक्षरही बोलू नकोस. पुढे पाहूयात, मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. आता याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर कसे हावभाव येतात, एखादा गबाळा असं खूप केस विचित्र केलेले आहेत, कपडे वेगळे वेगळे आहेत, खूप मातीने माखलेले आहेत, मग आपण काय म्हणतो, शी, मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही, हो ना. इथे काय येणार, शी. केवढा मोठा अजगर. काय होतं, आपल्या
आपले डोळे मोठे होतात, आपल्याला आश्चर्य वाटतं, हो ना? मग आपण इथे काय म्हणणार, अबब केवढा मोठा अजगर. मुलांनो, इथे आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.